हे गाईज, आज आपण बनवूया मसाला भेंडी. भेंडीची भाजी तर आपण नेहमीच बनवतो, पण या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला आवडेल. तुम्ही बघू शकता ही मसाला भेंडी किती छान वाटत आहे. मुलांना पण खायला खूप आवडत असते. तर चला हे बघू कशी बनवायची. मसाला भेंडीचा मसाला बनवण्याकरता थोडे शेंगदाणे आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 2 चम्मच तीळ व 5-6 धने भाजून घ्यायचे आहे. आता यानंतर आपल्याला 2 चम्मच नारळाचे कीस भाजून घ्यायचे आहे. अशा प्रकारे संपूर्ण साहित्य भाजून झाले की आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. त्याकरता आपण शेंगदाणे भाजून घेतले, तीळ भाजून घेतले, नारळाचे कीस भाजून घेतला आहे. आता हे बारीक करत असताना कढीपत्ता, 2-3 लसणाच्या कड्या, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडा सांबार पण यामध्ये बारीक करून घेऊ. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला भेंड्या जे चिरून घेतल्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहे. या भेंड्या आपल्याला लांब लांब 2 भागामध्ये चिरून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे भेंड्याचा कलर हलकासा गोल्डन आला की ह्या भेंड्या आपल्याला वेगळ्या काढून ठेवायच्या आहेत. आता त्याच तेलामध्ये आपल्याला भेंडीची भाजी फोडणी घालायची आहे. त्याकरता मी थोडे जिरे व मोहरी यामध्ये टाकले आहे. जिरं मोहरी कडकडली की यामध्ये आपल्याला कांदे, बारीक चॉप केलेले कांदे टाकायचे आहे. कांद्याचा कलर गोल्डन ब्राऊन झाला की आपल्याला अशा प्रकारे कांद्याचा कलर गोल्डन ब्राऊन झाला की यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद टाकायची आहे. त्यानंतर अर्धा टमाटर मी यामध्ये चिरून टाकलेला आहे. टमाटर थोडे शिजले की यामध्ये आपण बारीक केलेले दरदरे बारीक केलेले साहित्य यामध्ये टाकून थोडे शिजवून घ्यायचे आहे. ऑलरेडी आपण याला भाजले आहे त्यामुळे जास्त वेळ शिजवायची गरज नाही. आता आपले हे साहित्य थोडे आलटून पलटून झाले, थोडेसे तेलवर आले की यामध्ये छोट्या वाटीने 2 वाट्या बेसन मी यामध्ये टाकले आहे, किंवा छोट्या चम्मचने 2 चम्मच बेसन आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. बेसन छान भाजून झाले की यामध्ये 2 चम्मच तिखट यामध्ये टाकले आहे. व्यवस्थित मसाले भाजले की छान सुगंध सुटत असतो. त्यानंतर आपण हे तळलेली भेंडी यामध्ये टाकून थोडी शिजवून घ्यायची आहे. भेंडी ऑलरेडी तळल्यामुळे ती शिजलेली असते. आता आपली ही मसाला भेंडी तयार आहे. तुम्ही यामध्ये लिंबू पण टाकू शकता किंवा मॅगी मसाला पण टाकू शकता. आपल्या आवडीनुसार आपण याला टाकू शकता. अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा, वेगळी टेस्ट वाटत असते.